पीडीसीवर आपले स्वागत आहे. राधे कृष्ण. आज आपण पाहणार आहोत श्री हरिविजय ग्रंथ अध्याय 9. राधे कृष्ण. राधे राधे. अध्याय 9. डावे बंधन. यमल व अर्जुन या गंधर्वांचा उद्धार. गोकुळातील गवळणींच्या खोड्या. श्री गणेशाय नमः. जय जय यादव कुलावंतांचा. लीला वेशधारका जगन्निवासा. गोकुल पालका बालवेशा. ऋषिकेशा जगद्गुरो. लोकवर्णिती विविध शास्त्रे. मनरंजनकारक विचित्रे. परिभव छेदक पवित्रे. कदा काळी न होती. हरिगुण लीला न वर्णिता. व्यर्थ काय ते अवलन कविता. जैसा वाळूचा घाना गाळीता. तेल न पडे काहीच. नळी फुंकली सोनारे. इकडून तिकडे जाय वारे. तैसेची ती व्यर्थ शास्त्रे. हरिलीला न वर्णिता हरिचरित्र. व्यर्थ वटवट कायसे ग्रंथ. जैशी अर्क फळे शुद्धार्थ. रुची उडे बक्षिता. धन्य धन्य त्याची जन. जे श्री हरी ध्यान परायण. जे श्री हरी ध्यान परायण. जे श्री हरी लीला करीती श्रवण. धन्य त्याची संसारी. पाखंडी जे कुतर्कवादी. त्यांशी ही सांगू नये कधी. जैसे नवज्वरिता दुग्धबाधी. मरण आणि तत्व तत्काळ. असो अष्टाध्यायी भगवंते. विश्वरूप दाविले कृपावंते. असंख्य रूपे माते ते. रमानाथे दाविली. यावरी काय झाले वर्तमान. ते सादरे ऐका भक्तजन. जेने किलमिशे दारुण भस्म होती एकता. किलमिशे दारुण भस्म होती एकता. एके दिवशी प्रातःकाळी उठून यशोदा बेलाळी. शेजेशी निजला वनमाळी. मुख न्याहाळी त्याचे. मुखावरील वस्त्र काढूनी. मायेने हरी मुख न्याहाळिले. पाती ढाळून विसरले डोळे. रूप सावळे ते खुनी. सुकुमार घनश्याम मूर्ती. कर्णी कुंडले झळकती. ते पाहता यशोदा सती. चित्तवृत्ती तन्मय. श्रीकृष्णाच्या मुखावरून निंबलोन करी जन्नी. मने धन्य मीच त्रिभुवनी. निज भाग्य परिपूर्ण. यापुढे यशोदा सुंदरी. मंथन आरंभी निज मंदिरी. तिचे उदरी जन्माला हरी. स्वरूप तिचे कोणी न वर्णी. मणिमय स्तंभ विराजित. पुढे मंथन डेरा घुमत. अवक्र रवी असे फिरत. मांजिरी तळपत कनक वर्णी. छंदे घुसळी यशोदा सती. कनक कंकणे रुंझुंती. पुढे रत्न जडित दोरे झळकती. तेजे तळपती रत्न किळा. माथा मोतियांची जाळी. त्यात चंद्र सूर्यांची प्रभा आगळी. दिव्य कुंकुम निढळी. विशाळ नेत्री यशोदा. वदन वेल्हाळ गौरवर्णी. मुक्त घोष डोलिती श्रवणी. नासिकी मोती सुपानी. उन्हे आणि नक्षत्रा. जे जन्नी होय कमलावर. तिच्या निढळी झळके बीजवरा. हिरे खानी जैसे अवधारा. वदनी द्विज झळकती. चपळा झळके अंबरी. तैसे दिव्य वस्त्र नेसली सुंदरी. रत्न जडित कंचुकी करी. मंथता सावरी यशोदा. कृष्ण मायेते ज्ञान कळा. जिचे पोटी हरी अवतरला. तिने मंथन आरंभ केला. विचार मांडिला सारासार. पिंड ब्रह्मांड अवघे आसार. हरी स्वरूप खरे निर्विकार. मिथ्या माया उडंबर. नव्हे स्थिर कदापि. जैसी गरुडाची विद्या. क्षणिक अवघी अविद्या. शरण निघावे जगदवंद्या. तरी ब्रह्मविद्या ठसावे. असो ऐसे माया मंथित. सारावरी आले नवनीत. सोहम भावे डेरा घुमत. विपरीतार्थ सांडूनी. ऐसे मंथित असता ज्यांनी जागा झाला कैवल्य दानी. यशोदेजवळी येऊनी रविदंड धरियेला. आधी मज देई पाणी. म्हणून खुळंबली मंथनी. यशोदा तैसेचे पुढे घेऊन पाजी यादवेंद्रा. आला प्रेमाचा पाना. पाजिता अवलोकी कृष्ण वदना. धन्य धन्य ते नंदागना. राजीव नयनाकडे पाहे. मनी विचारी भगवंत म्हणे. मातेचे मजबरी आहे चित्त. किंवा प्रपंच असे गुंतत. हेची सत्य पाहू आता. त्रिभुवन चालक जगन्मोहन माया तिथ शुद्ध चैतन्य. तेने जात वेद चेतवून. उतोन दुग्ध उतोन दौडिले. अग्निसंधे दुग्ध करपता. जन्निसतो वास येता. लोटून दिले कृष्णनाथा. गेली माता त्वरेने कृष्ण परब्रह्म रूपडे. माया टाकून गेली दुग्धाकडे. परमात्मा टाकून प्रपंचाकडे. प्रीती जैसी चनांची. टाकून सुवर्ण सुंदर जन जतन करती खापर. सुरत रू सांडूनी पामर. कंटक वृक्ष अलिंगती. परमामृत टाकून पूर्ण. बळीची जाऊनी पिती धुवन. तैसाची टाकून नारायण. माया गेली घरात. दुग्ध गेले उतोन. यशोदा झाली क्रोधायमान. तो बाहेर शिराब्दी चारमन. कौतुक करी ते एका. की प्रेम पानानं पाजूनी. मज टाकून गेली ज्यांनी. म्हणून कृष्ण पाशाने घेऊनी. मंथन डेरा फोडिला. दही वाहून या गेले. पुढे जगन्नाथे काय केले. चिमणे बाळक मिळविले. आपणा भोवते ते दवा. काष्टाचे उंच उखळ. पालते घातली तमाल निळ. यशोदेने नवनीत निर्मळ संचित ठेविले होते पै. शिंकी घालून हात कवळ नवनीताचे काढीत. बहुते अभरकांची देत. आपण सेवित लवला आहे. गडियांची म्हणे लवकर भक्षा. माता येता करील शिक्षा. ऐसे बोलता कमल त्राक्षा. काय अपूर्व वर्तले. मंथन डेरा फोडीला घन्निळे. नवनीतही सकळ सारिले. दुग्ध घरात ओतून गेले. कार्य नासले चौकडे. यशोदानं सोडिता भगवंता. तरी हा नास कासाया होता. श्रीकृष्णाशी अंतर पडता. मग वर्थ अनर्था उणे काय. भगवंता मिठी घाली तस प्रेम. प्रपंचची होय परब्रह्म. तर भगवंताचा पूर्वी काम. आत्मराम सर्वेश. असं दुग्ध उतरले म्हणून परमक्रोधायमान ज्यांनी. म्हणे कृष्ण बाहेर काय करणी. केली असेल कळेना. म्हणून वेताटी हाती घेऊन बाहेर आली नंदराणी. तो ही वाहून गेले अंगणी. आणि नवनीतही सारिले. येता देखताची नयनी.
उडी टाकून चक्रपाणी पळाला बाळे घेऊनी नंदपत्नी पाठी लागे वेताटी घेऊनी हाती बिदी धावे यशोदा सती तो चपळ श्रीपती कोणासही नास सापडे शोधितान सापडे वेदशास्त्रा ठाई न पडे द्विसहस्र नेत्रा वरनाथ पवे चतुर्भक्त्रा पंचमुखा दुर्लभ निराहारी फलाहारी मौनी जटाधारी बहुशोधिती गिरिकंदरी परिश्री हरी न सापडे नाना तीर्थे हिंडता बहु विद्या अभ्यास करिता पंचाग्नी साधन साधिता परितोक दान लाभेची हरिना तुटे बळवंता न चढे धनवंताच्या हाता चतुर्षष्टी कळला दाविता ठाई तत्वता पडेना एक वावीन हाती न लाभे जगत जीवन प्रेमाविन न मनमोहन कोणासही न सापडे प्रेमाविन गायचे ज्ञान प्रेमाविन व्यर्थ ध्यान प्रेमाविन गायन व्यर्थ देसे गौरी यांचे प्रेमाविन व्यर्थ पूजा कदा नावडे अधोक्षजा प्रेमाविन अभ्यास सहजा व्यर्थ सर्व विद्येचा एक नसता प्रेम मकळा त्या विन अवघ्या त्या विकळा शरण रिक्ता तमालनेळा सकळ साधने व्यर्थची स्त्री सर्व लक्षणे सुंदर पूर्ण परिपती सेवेसी नाही मन तिचे चातुर्य शहाणपण व्यर्थचे काय जाळावे गळ सरी विन अलंकार भूत दये विन आचार की रवी शशी विन अंबर तमे जैसे व्यापिले की गुरुकृपे विन ज्ञान की आवडी विन भजन की गृहा स्वामिनी विन सदन व्यर्थ जैसे भणभणीत की राया विन परिवार की नासिके विन जैसे वक्त्र तैसा प्रेमा विन स्मरारी मित्र कदा काळी न सापडे असं धावता यशोदा सती कदा नाटपी श्रीपती म्हणे हरी आता गृहापती केसा येईल ते पाहू माता धावता श्रमली बिंदू दिसती भाळी ते देखून वनमाळी कृपा दाटली हृदयात हिने बहुत जन्म तप केले जन्मजन्मी प्रेम बांधिले मी असं गुण रूप धरले भक्ती ती खुनी यायची श्रीकृष्ण स्वासे वदन मातेकडे पाहे कृपे करून तो यशोदेने धावून हस्त धरला हरीचा हसी धरून वेताटी केली परमक्रोध दृष्टी ते देखून जगजटी कापत असे तरा कृण्या दिनवदन जगजीवन करी रुदन नेत्रीच्या जीवने करून जात वाहून काजळ वेत उगरिला जननी उगरिता जननी वरी पाणी करी चक्रपाणी श्रीमुख करून दिनवाणी स्पंद स्पंदोनी रडत असे वेत उगारित जननी परिण हानवे तिचेनी तो ब्रह्मानंद कैवल्य दानी जो श्रुतीचेनी न वर्णवे मग करी धरुणी चक्रपाणी आणि जबंदिरा गेली जननी म्हणे याशी उखळी बांधून शिक्षा लावीन मी आता तो बहुत गवळीने आल्या ते म्हणते दृढ बांधा या चोरा ते दावे आणून स्वहस्ते नंतरांनी बांधित असे झाली गवळीनीची दाटी मंत रडे जगजेठी दावे वेष्टीले कष्टी उखळा समवेत मायने काकुळती येऊन हरी येतो हरी म्हणे आजीच्या नेमी न करी चोरी म्हणून वैकुंठपीठ विहारी दिनवदन बोलत असे जो अनंत पुराण पुरुषोत्तम जो अनादी निर्गुण अनामत जो माया तिथं अगम्य त्याशी कोण बांधिल तो दावे न पुरे बांधावे या दुसरे जोडी त्याशी माया तेही न पुरे म्हणून या तिसरी आणून लाविले दोन बोटे उन्हे येते म्हणून लाविले चौथे नाकळीची चौघांते 6 त्या ते 9 पुरती 12 16 18 नपुरतीची जगधारा 25 विचारा नाही खरा गोविंद गोपिका दावी आणून देती हवे भेटती यशोदा सती नवलक्षितावी नपुर्ती अगाध कीर्ती हरीची पावव्या स्वरूप प्राप्ती असंख्य वेद श्रुती गर्जती तैसा गवळणी हरीशी बांधिती बहुत करती गलबला मातेकडे पाहे गोविंद नेत्र चोळी रडे मंद भोवता गवळणीचा वृंद दाटूदाटी झोंबतो बांधिते नवलक्ष गोखंठ पाश तरी नाकळीचे परमपुरुष हा पूर्ण ब्रह्म सर्वेश हे मायेशी न स्मरे माता न करीच विचारा बांधील म्हणे विश्वधरा कृपा आली यादवेंद्रा बांधू द्यावे म्हणे माता तो दावे पुरले अकस्मात दृढ ग्रंथी माया देत गवळीनी भोवत्या हसत कैसे हाताने चोरा बहुत लोकांशी तुवा पिडिले त्याचे उठे आजी निघाले मातेने तुझं बांधिले आता कैसा जाशील गवळीची म्हणे नंदांगना तुम्ही जा आपल्या सदना अंगणी टाकुनी मनमोहना माया गेली गृहात कोणी न दिसे अंगणी पुराण पुरुष कैवल्य दानी ओढीत निवेदिनी होऊ तसे चंड वृक्ष नंदाग्नी यमला अर्जुन नामे दोन्ही ते नारदे पूर्वी शापोनी वृक्ष जन्मा घातले हे पूर्वी कुबेरपुत्र नावे याची नलकुबर परम उन्मत्त अविचार सारासार कळेना होऊन या स्त्रियांत जलक्रीडा दोघे करीत तो नारद मुनी अकस्मात त्याची पंथे पाताला दृष्टी देखला ब्रह्मसूत परिते विषयांत उन्मत्त परम अविचारी शंकारहित नारी देते देखील आधीची तारुण्यामध्ये मातले त्याही वरी मध्ये पान केले विशेष शब्द ज्ञान शिकले बोले न देती कोणा ते त्याही वरी भाग्यमद झाले विषयांध त्याची चांडाळ भाग्यमंद जे अपमानिती साधून ते आम्ही जाणतोय सर्वज्ञ म्हणून संतांशी ठेवी ती दूषण एशियांशी संती दंडून शुद्ध मार्गी लावावे जो पिशाच झाला निश्चिती त्याशी पंचाक्षरी दृढ बांधिती तसे दुष्ट दंडूनी संती भजन स्थिती लावावे असो नारदे कोपुनी ते दुष्ट शापिले त्याची शनी म्हणे दोघे वृक्ष होऊनी जड मूढ दशा पावाल ऐसे एकदाचे वचन दोघी धरिले नारदाचे चरण म्हणती स्वामी शापमोचन देऊनी वरदान करावे मग नारद बोले ते वेळी तुम्ही वृक्ष भाल गोकुळी रांगते वनमाळी उद्धरील भाऊ भयांते त्यांचा कराव्या
जगद्धार उखळू उडित यादवेंद्र दोन्ही वृक्षांतून सर्वेश्वर रमावर चालला वृक्षसंधी अडखले उखळ एकांत देखुनी वैकुंठपाळ दोन्ही वृक्ष सबळ बळे उन्मळून पाडेले तर दोन्ही वृक्षांमधून दोन पुरुष निघाले त्याची शनी उभे टाकले कर जोडून हस्ती हरिस्तवनी प्रवर्तले वैकुंठपाल का परमपुरुषा श्री सागर हृदय विलासा सचिदानंद सर्वेशा जगदानंद मूळकंता जय जय गोपाल वेशधारका अनंत ब्रह्मांड प्रतिपालका जय जय हरी वेदरक्षका मत्स्यरूपा केशवा नारायण आदि कुर्मा वराह रूपा पुरुषोत्तमा हरिरूपा परब्रह्मा वामन वेशा त्रिविक्रमा निक्षत्रिय केली धरणी पंचवटी वासिया चाप पाणी तोची तो गोकुळी अवतरुणी लीला दावीची भक्तांते ऐसे दोघे स्तवन करून ऊर्ध्वपंथे गेले त्याची शनी पावले आपल्या स्वस्थानी हरिचरण प्रसादे असो बाहेरून आलानंद तव दोन्ही वृक्ष सबुद्ध उन्मळून पडले गोविंद वृक्ष संधीत सापडला ते देखून नंद गजबजला धावा धावा म्हणे चक्रा वृक्षाखाली कृष्ण सापडला सोडून उचलला नंदा ते वार्ता ऐकून श्रवणी हृदय पेटी धबधबा ज्यांनी धावती सकळ गोकुळ गोपाळ गोळीने नंदागणी दाटी झाली नंदाजवळी होता हरी मायने घेतला कडेवरी सद्गतीत यशोदा नारी अश्रू नेत्री वाहती स्पंद स्पंदरून यशोदा रडत हे जळवत गे माझे हात म्या बांधला कृष्णात मोठा अनर्थ चुकला नंद म्हणे नसता चंड प्रभंजर का वृक्ष पडले उन्मळून आश्चर्य करती सकळ जन अनर्थ गहन चुकला तेथे मुले धाकोटी होती ती सांगते नंदा प्रति कृष्णेची ती बळीची मोडून पाडिले त्यातून दोन पुरुष निघाले श्रीकृष्णाशी काय बोलले ते आम्हाशी न कळे मग गेले ऊर्ध्वपंथे हसती सकळ ते अवसरी मुलांची गोष्ट न वाटे खरी यशोदा म्हणे मुरारी थोर दैवे वाचला नंदे केला सोहळा थोर मिळवून या धरा मजर आनंद झाला अपार गोकुळा माझी घरोघरी निमलोन त्याची शनी कृष्णावरून उतरी जननी हृदयी दृढ धरून चुंबन देत प्रीतीने एके दिवशी मेघश्याम देवारा खेळे पुरुषोत्तम नंदाचे सकळ शालिग्राम वदनी घालून गिळी येले नंद आला स्नान करू बैसला देवतार्चन तो शालिग्राम दिसती पूर्ण मग यशोदेशी बोलत असे देवारी शालिग्राम दिसती एरी म्हणे येथे ते खेळत होता श्रीपती आपण पुसावे त्याप्रती शालिग्राम देईल तो नंद म्हणे राजीव नेत्रा शालिग्राम देई चारू गात्रा कडेवरी घेतले अंधरावरा चुंबन देऊन प्रीतीने पुसत असे मग तो नीलोत्पल दलवर्ण मायातीत शुद्ध चैतन्य परम उदार सुहासे वदन नंदा प्रति बोलत शालिग्राम मी नेने तत्वता मजवरी वृथा आळ घालिता मी सर्वातीत करता करणे न करणे मज काही नंद म्हणे नक्की देखता देवतार्चन मी कदापि न घे अन्न देखुने नंदाचे निर्वाण पसरी वदन जगद्धार तो असंख्य शालिग्राम मूर्ती असंख्य सूर्य असंख्य शक्ती असंख्य गणेश उमापती अगाध कीर्ती हरीची अनंत ब्रह्मांड रचना ते क्षणी नंदे आनंदे देखता नैनी गेला देह भान विसरून शब्द न फुटले बोलता विसरला कार्यकारण विसरला स्नान देवतार्चन नाटपे भोजन शयन मन निमग्न हरिरूपी सवेचे घातले माया आवरण दिदले दंदाचे देवतार्चन मनांत नंद भावी पूर्ण याशी मुलं कोण म्हणेल देवतार्चन विधी सारुणी नंद कडे घेतला सचिदानंद जो भोजन बैसता आनंद गगन माझीन समावे करता नान याग यजन तेथे कदा न ये अवदान त्याच्या मुखी नंद आपण ग्रास घालीच पोहोचते असो एके दिवशी प्रत्यकाळी माया मंथन आरंभी देवळी जवळी येऊन वनमाळी माते लागी बोलत मातेचे मनी वैकुंठ नायक मी घुसळीने शेरे एक मग नंत म्हणे पहा कौतुक बिरडे हाती देई का हाती दिदला देवी दोर घुसळण आरंभी श्रीधर मातेचे म्हणे श्रमलीस थोर विश्रांती घेई क्षणभरी कौतुक पाहते तात माता घुसळी तसे सरशिजो पिता त्याने आनंद झाला बहुता की तेका चिंता प्रवर्तिली देव सुखावली देखून आता करू सुधारच पान इंद्र म्हणे रत्ने संपूर्ण हाता येतील चतुर्दश वासुकी झाला दिनवदन कुर्म पाठी देत सरसावून शिव म्हणे हाल पूर्ण पुढती कोठे साठवू लक्ष्मी म्हणे ध्वजी निघेन कमळा मज होणे सुंदर वेलाळा तीच प्रिय होईल गोपाळा मोठा मांडला अनर्थ नंद म्हणे यशोदेशी पुरे मंथन भागला ऋषिकेशी नंद उचलून ऋषिकेशी भगवंताशी धरी तेव्हा एका नवल वर्तले एके दिनी मिळती 12-16 गवळीनी म्हणती करुणी गोरस रक्षु पुरुषार्थ करुणी गोरक्ष रक्षु सर्वदा दृढ गृह एक पाहुनी गोरस ठेविती साठवुनी दृढ कुल्पे घालुनी राखीती गोळणी सर्वदा आपण उसरी ये राहती कुल्पे कदा न काढती तो राजबिंदी ये जगतपती खेळे घडियांसमेत वडजे वाकुडे गोवळ त्यांची म्हणे तमाले निळ एके घरी गोळणी सकळ गोरस रक्षिती मज भेने बहुत ठकविती आम्हा ते चलाव घे जाऊ तेथे गडी म्हणती कोण्या पण ते जावे सांग गोविंदा हरी म्हणे एका अवघे तुम्ही नेत्र झाका ऐसे बोलता वैकुंठ नायका नेत्र झाकेले समजती आपली योग माया स्मरुनी हरी शरण लागता ते अवसरी सोंगडे नेले सदांतरी न कळे बाहेरी कोणाते दधी घृत नवनीत भक्षिले गड्यांसमेत खांबाशी पुशिले हात भाजने समस्त फोडणी इतके घातले
इतुके घरात वर्तले परी बाहेरी गवळी न कळे जैसे जीवाशी नवे वहिले स्वरूप आपले सर्वता. कृष्ण म्हणे गडे हो एका आता फोडा अवघेची हाका ऐसी बोलता यदून ऐका कोल्हाळ केला समजती. गवळीने चमकल्या बाहेरी म्हणती कोण्याद्वारे गेला भितरी सकळ कुलपे तैसेची द्वारी बरा अंतरी सापडला. एक बोलती गोपिका कुलपे कदा काढू नका एक यशोदे प्रदी देखा सांगो गेल्या ते देवा. वेताटी घेऊन करी सकृत बोलती सुंदरी आता पोरे येता बाहेरी शिक्षक बरी लावूतया. एक म्हणती पोरे सोडवी एक बोलती स्तंभी बांधावी मुख्य चोर जो माया लागवी त्याशी सर्वता सोडू नये. माया करून या पुढे आपण मागे मागे दडे जैसा वारिज कोशात पहुडे भ्रमर जेवी कळेना. ऐसी गोपी सकृत बोलत पोरे आत रडती समस्त एक चळचळा कापत बोलती स्फुंदत हरीशी. एकदा काढी येथुनी दुसऱ्यानी हे न करू करणी म्हणून लागती हरिचरणी. चक्र पाणी हसत गडी म्हणती हसतोसी गोविंदा उकळी तुझं बांधिला यशोदा सकळ गवळींनी तुझं परमानंदा. शिक्षा आता करतील आम्हा ताडतील गवळींनी घरी मारती पिताजन्नी भुवन सुंदरा गदा पाणी काढी येथून आम्हाशी. हरी म्हणे एक एका उडती आता नेत्र झाका कदा डोळे उघडू नका नेतो सगळी बाहेरी. सगळी नेत्र झाकिले गवाक्षद्वारे बाहेर काढिले पेंध्याने किंचित डोळे उघडिले माया हरीची पहावया. डोळे उघडतात त्वरित पेंधा अडकला सहाण्यात अंतरिक्ष पाये लोंबत म्हणे धावा आता गोविंदा. कुलपे काढून त्वरित गोपी आल्या मंदिरात तो पेंधा देखील लोंबत गोपी सडकीत पाये त्याचे म्हणे धाव धाव मधुसूदन बहुत मारती गज गामिना मी अन्यायी मनमोहना जगजीवना सोडवी. हरी म्हणे पेंधी अशी ते वेळे तो नेत्र बहुतेक उघडिले एरू म्हणे थोडेसे पाहिले तरी झाले ऐसे होते हात देऊनी पंकज पाणी पेंधा नेला ते चिक्षणे यशोदेशी येऊनी गवळीनी निज मंदिरी प्रवेशल्या. तो बोले यशोदाजन्नी कोठे दावागे चक्र पाणी मग पोले नितंबनी करुणी करणी केला हो माग दिसत असे घरात गवळीनी यशोदेशी दावीत येरी म्हणे कृष्णनाथ कोंडीला कोठे तुम्ही हो चौकडे पाहते डोळसा आला गेला न कळे कैसा ज्याची लीला न कळे महेशा सहस्राक्षा विरंचिते. यशोदा म्हणे तेवसरी प्रातःकाळापासून निज मंदिरी खेळत होता मुरारी तुमच्या घरी कैसा आला. कुलपेद्वारी तैसाची सबळ तरी कोण्याद्वारे आला तर मला निळत नसतेची घेता हरिवरी आळ जावे गोकुळ टाकुनी. एक बोले गजगामिनी गवाक्षरद्वारे येतो चक्रपाणी यशोदा हासे ऐकुनी गोष्टी घडे कैसी हे इतकी मुले घेऊन सरची कैसा आला गेला ऋषिकेशी. एरी म्हणे ब्रह्मादिकाशी चरित्र न कळे कृष्णाते तटस्थ झाली आहे वज्रसुंदरी माया म्हणे मज दावागे श्रीहरी असं तुमचे खांदले किती करी सांगात इतके देईन मज सकळ भोजने भाजने दावीत तो तोंडावरी भरले नवनीत रांजणे माथनी समस्त वृत्ते करून भरी येल्या जे जे पात्र पाहती उघडून त्यात भरले गोरस पूर्ण अंगणी आड दुग्धे करून उचमळून आला असे. कृष्णमुखी गोरस बिंदू अर्पिता कोटी गुणे वाढे तत्वता जैसे बट बीज सूक्ष्म पेरिता सहस्र गुणे वाढत किसत पात्री देता दान कोटी गुणे वाढे संपूर्ण तैसे बिंदू मात्र कृष्णे ठेवून सिंधू समान तो देत. कृष्णमुखी जे अर्पिले अनंत मख फळ हाता आले गवळणी म्हणती प्रकटले भाग्य आमचे आघात. यशोदा म्हणे नष्टा सकळ समस्त गवळीने तुम्ही परम असत्य नाना परीचे आळ बहुत बाळावरी घेता गे. घरा गेली यशोदा खेळत देखील आनंद कंदा माया हृदय धरुणी गोविंदा मुखचुंबित प्रीतीने. आणि एके दिवशी वनमाळी एके गृहे प्रवेशी मध्यान्ह काळी दधी बक्षिता ते वेळी घरा आली गवळणी ते तिने दृढ मनगट धरुणी उडते आणला जेथे जन्नी दही माखले से वदनी भाजन पात्र हाती ते. यशोदे बहुत दिवस जपता आजी सापडला उचिता माया म्हणे कृष्णनाथा काय केले तू आहे. कृष्ण म्हणे एक माते मी यथार्थ सांगतो ते ही जितकी वचने बोलती तितकी व्यर्थ असत्य. माया म्हणे वदनी पाही माखलेशी तुझ्या दही खाऊनी म्हणशी नाही राजसा तू कैसा रे. हरी म्हणे एक सावचित मी राजविदेशी होतो खेळत तो गोवळे आले बहुत हिच्या गृहात प्रवेशले. पोरे म्हणती अवसरी हरी येताशी काय करू चोरी बळेची मज धरुणी घरी घेऊन गेली जन्ये त्यास ही गुरज भक्षिता समजत मी उगाची दूर होतो पाहत चोरावे हिचे नवनीत हेही मज कळेना. ही येताची मंदिरात गोवळे पळाले समजत इने मज धरिले त्वरित अन्याय काही न करता माझ्या मुखी दही इने चर्चिले तटाऊने मडके हाती दिले तुझ जवळून ओढून आणले बळेची मज जन्ये जे दही हरुनी गेले गोवळे त्यांशी न धरवे इचेने वहिले ज्यांही चोरिले त्यांशी सोडिले विरहण आले मजवरी. मातेच्या पदरी मुख पुसले भाजन पात्र भिरकाविले कंठी मिठी ते वेळे दृढ गोपाळे घातली. गदगदा हासोनी गोपिका आपल्या गृहा गेल्या देखा मनी म्हणती हरिलीला ब्रह्मादिका नकळे सहसा निदारे. मातेसी म्हणे गोविंद मज जेऊ घाली बहत दुग्ध मातेचे कंठी वेदवंद मिठी घालीत पुरती पै. माया म्हणे श्यामसुंदरा आता निकेत
तनपती येती मंदिरा त्या संगाते जेवी कुमरा तो गोदोहन करीते मी. ऐसे एकताची गोष्टी उठे हसत जगजटी त्याचा महिमा वर्ष कोटी वरिंदाही सरेना. एके दिवशी कमलासन पिता प्रातःकाळ झाला असता मातेसी म्हणे तत्वता दूध प्याव्यासी दे मज. माता म्हणे आजी मित्रवार दुग्ध अनसुट असे समग्र खंडेराव दैवत तीव्र पुसे रमावर कोठे आहे. माता म्हणे देभारा पाहे जाये सुकुमारा डोळाचा मथन ताता सुंदरा सर्वेश्वरा गोविंदा. देभारा येऊन गोपाळा पाहे देवादी देव निर्मळ तवते टाक देवाचे सकळ दोरी आणि गोविले. मातेशी म्हणे शिराब्देजा कांत एवढे देवांचे सांगतीत सत्व तरी ह्या दोरीने निश्चित का आकळून निरक्षले. काय तुझा देव करील म्हणून या वैकुंठ पाळ बळीचे दुग्ध सकळ तमाले नीलपित असे. त्यावरी ते रात्र क्रमेली प्रातकाळी उठून येऊन माळी. मातेशी म्हणे ते वेळी कडेवरी घेई मज. माझी वाकडी झाली मान दोन्ही दुखता ती नयन. माता म्हणे मल्हारी पूर्ण हरी तुझवरी शोभला. खंडेराव दैवत दुरळ प्रचित दाविली तत्काळ मातेचे नेत्री बाहे जळ म्हणे आता काय करू मी. कडेवरी घेतला कृष्ण मायेचे खांदा टाकी ती मान जैसा प्रभार वैसे संकोचून कमलकोशी प्रीतीने. देवारा येऊन या माया म्हणे मातंडा खंडेराया हरिवरी कृपा करी लवलाया म्हणून लावी अंगारा. तो कस्मात महाळसापती ते दीप्यमान दिव्यमूर्ती तडीदंबर प्रभात हाकती कैलासपती साक्षात. खंडा झळके दक्षिण करी हरिद्रा चूर्ण उधळेवरी तृंगवहन त्रिपुरारी उमानाथ प्रगटला. दिवे तेजे भरले गगन जमनी वल्लभ प्राणहरण तो साक्षात शिवधये वाहन यशोदेशी बोलत. तुझे पूर्व पुण्य अद्भुत उदरा आला त्रैलोक्यनाथ त्याच्या अंगी देवते समस्त देव आम्ही यशोदे. ब्रह्मानंद हा साक्षात याशी भजे धरी यथा भावार्थ याशी पूजिता देव समस्त तृप्त होती निधारे. ऐसे बोलून त्यावेळी खंडेराव गुप्त झाला मातेचे हृदय कळला हरिप्रताप अद्भुत. एके दिवशी अधोक्षज म्हणे आधी जीव घाली मज जो माया तिथं विश्वबीज आधी पुरुष परात्पर. त्याशी माया म्हणे कान्हया आधी देव पूजा करून या मग मी तुझ रे तान्ह्या जेव घाली निर्धारे. हरी म्हणे माते प्रती देव तरी आहेत किती. माता म्हणे भगवती परमदैवत दारुण खंडेराव महाखडतर भैरव दैवत महातीव्र गणेश पावतो सत्वर नाम घेता आरंभे. ऐसे बोलता माता ते गदगद हासोनी जगन्नाथे म्हणे भज देवाती देवा ते म्हणे आम्हा ते कैसे दिसे. तत्काळ चतुर्भुज घनश्याम चंख चक्र गदा पद्म पितांबरधारी पुरुषोत्तम यशोदेने देखील. यशोदा नमस्कार तत्काळ सवुची घालून मायाजवळ जैसा पूर्वी होता बाळ दीनदयाळ तैसा झाला. एके दिनी जगतपती बोलवी देवाऱ्याची मूर्ती म्हणे सांगा तुम्ही मातेप्रती की कृष्णाशी आदिवाडीचे माता आली देवाऱ्याजवळी. तो धातू मूर्ती बोलती ते वेळी म्हणे सच्चिदानंद वनमाळी भजे याशी सद्भावे. कृष्णाशी आधी जेऊ घाली तरी तुझी पूजा आम्हासी पावली. ऐसे ऐकता माया ते वेळी तटस्थ झाली सप्रेम. असो एके दिनी श्रीहरी खेळत असता ओ श्रीवरी. माया म्हणे मुरारी दुग्ध पान करी का. हरी म्हणे मी दुग्ध पान न करी. माता म्हणे बळीराम गेला बाहेरी तुबरी तू पुतनारी दूध झड करी पिई का. बळीराम बाहेरून आलिया तुझ वाटा मागेल तान्हया. हरी म्हणे दुग्ध प्यालिया काय होते मज सांग. बारी शिखा वाढते साचार काळे अंगे होते गौर. ऐकुनी हासे यादवेंद्र म्हणे पाहू प्रचिती याची. दुधाची वाटी मुखी लावली शेंडी धरून पाहे वनमाळी. म्हणे का शिका नाही वाढली तनू काळी दिसत असे. माता म्हणे जगन्नाथा आजीची केसी वाढेल शिका. हासे येते व्यंकुट नायका बोल मातेचे ऐकुनी. एके दिवशी राम आणि कृष्ण अंगणी खेळती दोघे जण. हर्षी म्हणे संकर्षण तुझे हे कळले नाही की. कोंडा देऊन या जाना तुझं पोसणे घेतले कृष्णा. याची प्रतिष्ठा जगजीवना पाहे तुझं सांगतो. माय बापे गोरी तुझी गोपाळा त्यांच्या पोटीची तू तरी कसा काळा. कोंडा देऊन घेतले तुवा यशेची मजला कळले पै. ऐसे बोलता बळीभद्र स्पंद स्पंदोनी रडे यादवेंद्र. माता येऊनी सत्वर हृदय धरी गोपाळा पल्लवे पुसी राजीव नयन. म्हणे तुझं बोलिले कोण स्पंद स्पंदोनी सांगे जगजीवन मज पोसना म्हणे दादा. माता म्हणे माझ्या उदरी तू जन्मलासी मुरारी. बळीराम चाळवी तो निर्धारी तुझं लागी गोपाळ. मातेने कडेवर घेतला मुखचुंबित वेळवेळा निमलोन उतरी वेलाळा कृष्णावरून झडकरी. एके दिवशी सकाळी उठून या वनमाळी एके गोपीचे घरी ते वेळी कौतुक केले अद्भुत. ब्रह्मी मुहूर्ती उठून जाना गोपी गेली या मागसणारा. मागे सकळ गाई राना लावून या तिथल्या. बैला आणून या सकळ तिच्या वाडी यात बांधी गणनीळ. गोपी गृह आली तत्काळ धारा काढू धावत असे. भरणा घेऊन बैसे खालती तो वृषभ हाताशी लागती. सर्व गायीच्या कासा धरीत हाती एकची गती चौकडे. विस्मित झाली बाला तो तमांतक उगवला. तो वृषभांची वाडा धरला एकही गाय दिसेना. कळली कृष्णाची करणी घरांनी सांगू येती गवळणी. माया वेताटी घेऊन शिक्षा कराव्या धावत. वेगे पळाला गोविंद तो त्याची वाटेने आला आनंद. तो
तो यशोदा म्हणे मुकुंद धरा धरा वेगीशी, तो नंदे धरिले ते समयी, दृढ लिंगाला निज हृदयी, चुंबन देऊन लेवलाई. यशोदेशी बोलत नंद म्हणे का हो धावशी, माया म्हणे सोडू नका याशी, याने पिडिले गोळणीशी, याची खोडीशी अंत नाही. नंदपाशी सांगे सावळा, ह्या धमकटी गोळणी सकळा, मातेपाशी वेळोवेळा, लटकेची देती घराणी, घेती नसतीची मजबरी आळ, मातेशी खरे वाटे सकळ, हाशे यशोदा वेल्लाळ. नंद मुख विलोकन, घराशी आणले जगन्नाथ, नंद म्हणतेशे मज परता, भाग्याचा नाही तत्वता, त्रिभुवनी शिवदा हो. एकदा बळे रामाशी हरी खेळे, गोपाळ दोहीकडे वाटले, तो कृष्णाकडे ते वेळे, डाव लागला खेळता. ऐसे देखोनी चक्रपाणी, बळीरामाची दोघे मुले धरुनी, त्यांच्या शिखा परस्परोनी बांधोनी, वृक्षावरी घालीत. मुले ठेवूनी वृक्षावरती, आपण लपला श्रीपती, बाळे सोडविली निश्चिती, बळीरामे येऊन या. यशोदे जवळी गराणी, सांगे येती गजकामिनी, म्हणती मुलांच्या शिखा बांधुनी वृक्ष डहाळीवरी ठेवी. माता म्हणे पुतनारी, किती सोसाव्या खोड्या तरी, एक शास्त्र तरी पुढे मुरारी. यावरी हरी बोलत असे. हरी म्हणे मातेशी, शास्त्र जे मज पडवीशी, ते कोणाचे शास्त्र निश्चयशी, सांगे मज निजनिये. माता म्हणे देवांचे शास्त्र. मग बोले राजीवनेत्र, ते शास्त्र पडताच आचार, काय देतो देव पै. माता म्हणे देतो मुक्ती ते. हरी म्हणे तुझशी होऊ दे माते, मी न सोडी चोरी ते नवनीताच्या कदापि. यशोदा म्हणे कृष्णनाथा, आन वाहे तुझ तदोता, जे मी चोरी न करी सर्वथा, शपथ आता बोली पै, गोरसा वाचून करी चोरी, माते आन तुझी नेदारी. ऐसे बोलता कैट भारी, माता हासे गदगदा. एके दिवशी यशोदा जेऊ घाली परमानंदा, दही भात पुढे मुकुंदा, कालवूनी दिधला लोणचे आणि माते झड करी. एरी म्हणे आहे सोहळ्या भितरी, लोळणी घालीत मुरारी, म्हणे न जेवी सर्वथा. मग सोवळे विटाळूनी, आले निंबे घाली जननी, गोळी भुल्ले अहम मते करुनी, नेनती करणी हरीची. गोकुळीची एक म्हातारी, सुनेशी राखी दिवस रात्री, म्हणे कृष्णाचा वादा निर्धारी, पडवणे दी सर्वदा. याशी येऊ देशील तरी मंदिरी, तरी मुकली सावल्या संसारा, नाव रूपा न उरे थारा, जनी यदुवरा एके होशी. तो एके दिवशी मंदिरी, एकलीची होती सुंदरी, वृद्धा गेली बाहेरी, तो मागे हरी पातला. त्या गोपीची हरी तो वृद्धा पातली घरात, दोघांजना हात धरीत, बिदिशी नेत ओढून, वृद्धा सांगे अवघ्या जना, ही दोघे लोक म्हणती सून पुत्र दोघे जना, कोठे नेतीस म्हातारी. वृद्धा म्हणे घननीळ, तुम्ही नेना काय लोक सकळ, नंदगृहाशी तत्काळ, दोघा घेऊन पातली. तो तेथे खेळे ऋषिकेशी, विस्मय वाटे वृद्धेशी. नंद म्हणे पुत्र सुनेशी, का नेले. वृद्धा म्हणे या दोघांशी धरले. नंद म्हणे तुझे काय केले, अवघ्याशी वृद्धेशी गोफाटिले, निर्बसिले सकळी की. यशोदा म्हणे बाळावरी आळ, ऐसीची घेती सकळ जन, पूर्ण ब्रह्मानंद निर्मळ, कृष्ण माझा नेधारी. मग आपल्या घरा गेली वृद्धा, सोडून दिले परमानंदा, ज्याची या गुणाची मर्यादा, शिव स्वयंभू नेण्याची. एकदा कडे घेऊन ऋषिकेशी, गोपी आल्या रवी कन्या तीराशी, जैसा विद्युलता भार आकाशी, तैसा दिसे समुदाय. तो तेथे नाव कुंटली, घराची गेली तारक सकळी, गोपिकांनी नाव सोडली, आत बैसल्या सर्वही. एक नौकादंड घरी घेती, सव्य अपसव्य अवलिती, तो धारे माझी निश्चिती, नाव गेली ते धवा, जुनी नाव अत्यंत पाही, छिद्रे पडली ठाई ठाई, माझी उदक आले लवलाही, न धरवत अतिवेगेशी. उदक देखता युवती परमभयभीत होती, म्हणती काय करावे श्रीपती, नौका पुढील की आता. हरी म्हणे कंचुक्या काढूनी, बोळे घालून कुंडा पाणी, ऐसे ऐकून गजगामिनी नावाची छिद्रे कोंडिती. बोळे निघून गेले, अधिकचे पाणी आत भरले. गोपी म्हणते वेळे काय सांग करावे. हरी म्हणे काढून भुजा, तैसेची करीती आरजा, म्हणती काय करावे दक्षजा, संकट थोर मांडिले. तो तेथे सूर्य मावळला, असंभाव्य पर्जन्य वळला, तमेव नवमंडप भरला, मोठा सुटला प्रभंजन, भयानक लाटा उचंबळती, जलचरांचे पाळी धावती, भयासुर मुखे पसरती, प्रलय गती ओढवली. गोपी म्हणते वेंकुटनाथा, श्री विश्वव्यापका रमाकांता, पुराणपुरुषा व्यक्ता, धावे आता येविली. आमचे प्राण गेले तरी काय, परिहरी बुडिले की आता सवय, प्रळय करिले की याची माय, माता प्राण देईल एकता. पाहून या कृष्णमुखा सद्गत रडती गोपिका, धावे पावे इंदिरा नायका, कृष्ण आमचा वाचवी. जाणू इतके नीर गोपिकांशी जाहले, श्रीकृष्णाशी नावेपर्यंत आले, हरीशी कडिये घेतले, कंठ दाटले गोपिकांच्या हृदयपर्यंत झाले, जीवन स्कंदी घेतला जगज्जीवन, अकंठ उदक झाले पूर्ण, म्हणती मरण आले की देहांत आला जवळी, गोपिकांनी मूर्ती सावळी, हृदय तैशीच रेखिली, वृत्ती मुराली हरिरूपी. गोपी म्हणती सावळे का नाही, जगन मोहने कृष्णाबाई, ऐसे जन्मोजन्म देई, दर्शन तुझे राजसे आम्हा घेऊ अनंत जन्मा, परी तू आम्हाशी खेळे मेघश्यामा, भक्त काम कल्पद्रुमा, ऐसाची भेटे पुढती तू. आपण आले निकट परम मरण, परी गोपिकांना सोडती स्मरण, निर्वाणीचे भक्ता जाण, राजीव नयन तुष्टला. पर्जन्य अकस्मात घडला, अभ्र वितळले सूर्य प्रगटला, जलचरांचा मेळा दूर गेला, समीर राहिल स्थिर पै.
अकस्मात नाव कडेशी लागली देखून येन गोपिकांशी आनंद झाला न माये आकाशी निजगृहाशी पाताली यशोदेसी सांगते कृष्णचरित्र आजी हरीने केले विचित्र एकता पापारण्य सर्वत्र भस्म करी जाळून नावर तिराशी लागली जेव्हा गोपींची तो जगधर त्याची माया ब्रह्मादिकांना कळवितो ब्रह्मांड नायक लीलावरी जगद्व्यापक निर्माया काय अशक्य दीनबंधू सर्वात्मा हरिविजय ग्रंथ हाची समुद्र साहित्य मुक्ते अति पवित्र त्यांचे शोधक सज्जन नर बुड्या देती स्वानंदे बुडी तिथल्या विनाहाता मुक्तीने येती सर्वथा अविध होती जी तत्वता गुरुकृपे विंधिली ती ओविली सद्गुणगुणी समसमानच हुकडुनी ते मुक्ता माळ सचेचपणी संतांचे कंठी डोलत ब्रह्मानंद परात्परा गोकुळ पालका दिगंबरा वेदवंद्या श्रीधरवरा निर्विकारा अभंगा श्री इतिस हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत चतुर्सोते परिसोत नमध्याय गुढा श्रीकृष्ण अर्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु राधे कृष्ण राधे राधे.